खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी रविवारी घेतली श्री क्षेत्र कुंडेश्वराच्या दर्शनासाठी जाताना अपघातात मृत्यू झालेल्या महिलांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट। मृत महिलांच्या कुटुंबियांना सरकारच्या वतीने दिली जाणारी मदत वेळेत मिळावी यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याशी चर्चा। पुढील 2-3 दिवसात आर्थिक मदत मिळणार। श्री क्षेत्र कुंडेश्वरला जाणाऱ्या अवघड घाट रस्त्याचं स्ट्रक्चर ऑडिटही होणार। खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांची माहिती। यावेळी बाजार समितीचे माजी सभापती कैलास लिंबोरे, मी सेवेकरी सोशल फाउंडेशनचे संस्थापक सुधीर मुंगसे, शिवसेना उपतालुका प्रमुख संजय घनवट, पंचायत समितीचे माजी सभापती किशन नेहरे, रोहिदास गर्दे, खरेदी विक्री संघाचे संचालक संतोष डमाले, युवक अध्यक्ष विशाल झरेकर, महिला अध्यक्ष श्रद्धा सांडभट आदींची उपस्थिती। पैशासाठी लग्नाचा बाजार मानणाऱ्या लग्नाळू मुलीसह तिची मावशी आणि मामीला खेड पोलिसांनी ठोकल्या बेड्या। पोलीस हवालदार संतोष मोरे, पोलीस शिपाई विशाल कोठावळे, वैशाली कांबळे यांच्या पथकाने लातूरमधून लग्नाळू मुली, तिची मावशी आणि मामीला घेतलं ताब्यात। अटकेनंतर आरोपी महिलांना खेड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 19 ऑगस्ट पर्यंत सुनावली। पोलीस कोठडी 3 महिन्यांपूर्वी जैदवाडी येथील शेतकऱ्याला घातला होता 1.5 लाखांचा गंडा। लग्नाळू मुलीला गाठून पैशासाठी लग्नाचा डाव मांडणाऱ्या मध्यस्थी महिलेचा शोध जारी। सोनसाखळी चोरणाऱ्या 4 सराईतांना पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट 3च्या पथकाने ठोकल्या बेड्या। सोनसाखळी चोराकडून पुणे, पिंपरी चिंचवड शहर आणि पुणे जिल्ह्यातील चिखली, दिघी, भोसरी, निगडी, माळुंगे, एमआयडीसी, चाकण, दापोडी, शिरूर, शिक्रापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील सुपातोपखाना पोलीस ठाण्यातील 15 गुन्ह्यांची उकल। अक्षय शेरावत, ऋषी नानावत, अरमान नानावत, सोनू गुडदावत या सोनसाखळी चोरांना अटक। आरोपींकडून सोनं विकत घेणारा ठाण्यातील खुशालसिंह जोतसिंग राव यालाही अटक। आरोपींकडून 15 गुन्हे उघडकीस। 10.3 तोळे सोन्याचे दागिने आणि 2 दुचाकी असा 12,31,000 रुपयांचा ऐवज हस्तगत। घराबाहेर झोपलेल्या वृद्धावर बिबट्याचा हल्ला। नागरिकांनी आरडाओरडा केल्यानंतर बिबट्याने ठोकली धूम। निमगाव येथील 65 वर्षीय शेतकरी शांताराम काळे यांच्यावर जीवघेणा हल्ला। बिबट्याच्या हल्ल्यातील जखमीवर चांडोली येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वायसएम रुग्णालयात। ग्रामस्थांच्या मागणीनंतर वन विभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी तातडीने पिंजऱ्याची केली व्यवस्था। निमगाव परिसरात भीतीचं वातावरण। पुणे महानगर परिवहन महामंडळाने स्वातंत्र्य दिनाचा औचित्य साधून निगडी ते निगोजे ही बस सेवा केली सुरू। परिवहन महामंडळाच्या सेवेबद्दल निगोजे गावातील नागरिकांनी केलं स्वागत। यावेळी महामंडळाचे अधिकारी अशोक साबळे, डेपो मॅनेजर लक्ष्मण काकवी, अविनाश साळवे, गोकुळ पालवे, रामदास गवारी, श्रीरंग उकिरडे यांच्यासह सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्राम विकास अधिकारी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसह ग्रामस्थांची उपस्थिती। माळुंगे बांबोली रस्त्यावर एचपी चौकाजवळ ट्रिपल सीट दुचाकी कंटेनरवर आदळून झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू, दुचाकी चालक गंभीर जखमी। सावरदरी गावच्या हद्दीत अपघात। विष्णू नित्यानंद तिवारे हा दुचाकी चालक गंभीर जखमी झाला असून त्याचे सहप्रवासी दोघांचाही मृत्यू। विष्णू तिवारे हा चालवित असलेली दुचाकी थेट कंटेनरला मागून धडकली। दुचाकी चालक विष्णू तिवारीवर गुन्ह्याची नोंद। आता पाहूया धरणांमधील पाणी साठा।